नाशिक मनपा बिटको रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन, पगारासाठी घोषणाबाजी, महिला कर्मचाऱ्याला अश्रू अनावर. नाशिक रोड, नाशिक महानगरपालिका हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय अर्थात बिटको रुग्णालय, नाशिक रोड येथील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा अशा घोषणा देत सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही महिन्यांपासून पगार वेळेवर मिळत नसल्याचा आरोप सफाई कर्मचाऱ्यांनी केला आहे. काम करूनही वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पगार, पीएफ, ESIC, सॅलरी स्लिप, सुरक्षा किट तसेच इतर प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलक सफाई कर्मचाऱ्यांनी केली आहे. या आंदोलनादरम्यान एका महिला सफाई कर्मचाऱ्याला आपली व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. दिवसभर प्रामाणिकपणे काम करूनही वेळेवर पगार मिळत नाही, घरखर्च कसा भागवायचा अशा भावनिक परिस्थितीत महिला कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. 4 महिन्यापासून पगार नाही, मला रूम खाली करायला लावत आहे. 1 तारखेला रूम खाली करा बस. आम्हाला भाड्याला पैसे मी अक्षरशः दुसऱ्या बाटल्या येसतील ते विकायला जाते. त्यांच्या घरात एकच कमवणार आहे म्हणून त्यांना एवढं त्यांच्या घरी कमवतो कुणीच नाही. तुम्ही बघता कर्मचाऱ्यांची आज हालत काय, अक्षरशः त्यांना रडू कोसळलेलं आहे कर्मचाऱ्यांना. आज त्यांची जर परिस्थिती एवढी बिकट असेल तर त्या कर्मचाऱ्यांनी खायचं काय? आज यांच्यावरती म्हणजे उपोषणाची वेळ आलेली आहे. यांचे लेकरं बाळं काय खातील? अक्षरशः या ताईच्या डोळ्यात पाणी आलेले आहे आज. सर आम्ही खूप घाणीचे कामं करतोय, बरं जेंट्स टॉयलेट सुद्धा लेडीज घासता इथे. एवढे कामं करतोय तरी पगार वेळेवर नाही आम्हाला. त्या पेशंट लोकांच्या बाटल्या गोळा करून अक्षरशः त्या विकत्या. आज आपण बघता बिटको कर्मचारी सर्व इथे उपोषणाला बसलेले आहेत. 4 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. ठेकेदाराला वारंवार हे सांगतात का दादा आमचा पगार झाला नाही. ठेकेदार यांना वारंवार सांगतो उद्या तुमचं पेमेंट होईल, परवा तुमचं पेमेंट होईल. पण यांना 4 महिन्यापासून हे कर्मचारी हे सर्व हातावरचे गोरगरीब मजुरी करून रोजचे उदरनिर्वाह करणारे कर्मचारी आहेत. जर यांना जर पगार नाही झाला तर हे यांच्या घरामध्ये खातील काय? यांना जर दुसरं साधन नाही आहे, यांचे घरात कोणी कमवतं कोणीच नाही आणि हे यांच्यावरती सर्व यांचं घर चालतं. तर अशा कर्मचाऱ्यांचा जर पगार बुडून आता तुम्ही जर बघितलं तर हे कर्मचारी काही AC मध्ये बसून काम करत नाही. हे कर्मचारी टॉयलेट बाथरूम घाणीचं जेवढं साम्राज्य याच्या बिटको हॉस्पिटलला त्या घाणीमध्ये काम करतात. अशा कर्मचाऱ्यांचे पगार जर आपण देत नाही तर याच्यात मला वाटतं अशी शोकांतिका या महाराष्ट्राने कुठे धावणीवर बांधलेली आहे का? प्रशासन काय करतं? कर्मचाऱ्यांना जर पगार नाही, हे कर्मचारी वारंवार आयुक्तांना भेटलेले आहे, नगरसेवकांना भेटले, यांनी सतत पाठपुरावा केला तरी या कर्मचाऱ्यांना पगार देण्यात येत नाही. वरतून यांना सांगता जर एखादे उपोषणाला बसले तर इथल्या हॉस्पिटलचे नर्स येतात, सिव्हिल सर्जन असतात तिथले ते येतात. तुम्ही का बरं बसले? अरे जर तुम्ही यांच्या जागेवरती उभे राहून बघा, तुमचा पगार जर झाला नाही तर तुम्ही काय कराल? हे लोक टॉयलेट बाथरूम आणि यांच्यात ग्लोव्ज नसतात हातांना, हे जर त्या सुया असतात त्यांना त्या पण टाकायला लावतात. जर एखादी सुई यांच्या हाताला जर ती टोचली कधी बाय चान्स तर यांना येणंच झालं तर याचे जबाबदार कोण आहे? यांना PF SI सुद्धा यांचा भरलेला नाही त्या ठेकेदारांनी. आणि तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये तरतूद आहे. त्यांनी जो ॲग्रीमेंट केलेला आहे त्या ॲग्रीमेंटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे का 7 तारखेला यांचा पगार झाला पाहिजे. त्याने ॲग्रीमेंटमध्ये नमूद केलेलं आहे 7 तारखेला जर पगार नाही झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पर डे जर एका कर्मचाऱ्याच्या मागे 1000 रुपये दंड आकारला जाईल याने असं तिथे लिहून दिलेलं आहे या ठेकेदाराने. मग हे प्रशासन करते काय? महापालिका करते काय? आयुक्त करते काय? जर तुम्हाला या कर्मचाऱ्यांच्या व्यथा कळत नाही का? या कर्मचाऱ्यांना जर पगार नाही झाला तर यांनी काय जीव द्यायचा का? अन्न त्याग केल्याशिवाय कर्मचारी राहणार नाही. एवढेच सांगते. तुमचं नाव? माझं नाव लक्ष्मी ताटे, समाजसेविका.